सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। समितीचे संयोजक सतीश साखळकर यांनी नागरिकांना आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे। भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी विरोधात 4 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद आणि मोर्चा काढण्यात आला होता। मात्र या आंदोलनाची महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपने दखल घेतली नसल्याचा आरोप समितीने केला आहे। त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा आणि रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कष्टकऱ्यांची दौलत, खंडबाग, पंचमुखी मारुती रोड येथे व्यापक बैठक होणार आहे। सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि वाढीव घरपट्टीने त्रस्त नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन सतीश साखळकर यांनी केले आहे। तसेच वाढीव घरपट्टीचा कर 100% भरू नये असेही त्यांनी म्हटले आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका भांडवली मूल्यावर वाढीव घरपट्टीबाबत आपला 4 ऑगस्ट रोजीचा कडकडीत बंद आणि मोर्चा होऊन आता जवळजवळ 10-12 दिवस, सर्वसाधारण 15 दिवस झालेले आहेत। मात्र महानगरपालिका सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, सत्ताधारी पक्षाचे दोन्ही आमदार असतील, यांनी कोणती सुद्धा दखल घेऊन यात सुधारणा करायचं अजून काही दिसत नाहीये। या पुढच्या आंदोलनाचा टप्पा व व्यूहरचनेसाठी आपण शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता खंडबाग, पंचमुखी मारुती रोड येथील कष्टकऱ्यांची दौलत येथे आपण व्यापक मीटिंग बोलवली आहे। सदर मीटिंगला सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच या वाढीव घरपट्टीमध्ये जे भरडलेले नागरिक आहेत, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करत आहे। तसेच आपण मोर्चा दिवशी किंवा आपल्या ठरलेल्या आंदोलनाच्या टप्प्यानुसार महापालिकेचा कोणताही कर 100% भरायचा नाही, खास करून घरपट्टी भरायची नाही। त्याबाबत तुम्हाला अडवणूक होत असेल, काय त्रास होत असेल तर आमच्याशी संपर्क साधा। आम्ही यापूर्वी आवाहन केलेलं आहे। तसेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, महापालिकेचा कोणताही कर आपण भरायचा नाही।